या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल बडेपीर। चिकन बिर्याणी फक्त 60 रुपयामध्ये। एकदा अवश्य भेट द्या। हॉटेल बडेपीर, विजापूर बेस, लक्ष्मी मार्केट रोड, सोलापूर। राज्याचे परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी सोलापूरच्या बस स्टँडला अचानक भेट दिली। या भेटीदरम्यान सर्वसामान्य प्रवासी नागरिकांनी केलेल्या तक्रारीवरून परिवहन मंत्र्यांनी मध्यवर्ती बसस्थानकावरील शौचालयाची पाहणी केली। येथील अस्वच्छता आणि दुर्गंधीयुक्त परिसर पाहून संबंधित आगार व्यवस्थापकाला चांगलेच धारेवर धरल्याचे पाहायला मिळाले। बसस्थानक परिसरात असलेल्या पानपोईला पाहून परिवहन मंत्र्यांनी नाराजी व्यक्त केली व स्वच्छतागृहाची देखील पाहणी करून नाराजी व्यक्त केली। संबंधित आगार व्यवस्थापक यांच्यावर जबाबदारी निश्चित करून त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावावी असे निर्देश त्यांनी दिले। सोलापूरचं हे मुख्य बस स्थानक आहे आणि या एसटी स्टँड मध्ये काही गैरसुविधा आहेत अशा तक्रारी मला प्राप्त झाल्यानंतर मी सोलापूरच्या आणि प्रामुख्याने धाराशिवच्या दौऱ्यावर आल्यानंतर काही पॅसेंजर्सनी माझ्याकडे मेसेजच्या माध्यमातून मागणी केली की साहेब एकदा या बसस्थानकाची तुम्ही पाहणी करा। म्हणून मी अचानक या बसस्थानकाची पाहणी करायला आलो, परंतु थोड्याफार प्रमाणात याला चाहूल लागल्यानंतर त्यांनी ते पावडर वगैरे काही सार्वजनिक शौचालयामध्ये टाकण्याचा प्रयत्न केला, पण अस्वच्छता जी आहे ती मला नजरेस आली। पानपोई आहे त्या ठिकाणी फार अस्वच्छ वातावरण आहे, म्हणजे त्या ठिकाणी लोक हात धुवू शकत नाही, त्या ठिकाणी पाणी काय पिणार अशी दुरावस्था त्या पानपोईची आहे। सार्वजनिक शौचालयामध्ये दुरावस्था आहे। महिला प्रवाशांकडून पैसे घेत असल्याची सुद्धा मला स्वतः समोर उभं राहिल्यानंतर माहिती मिळाली। त्यामुळे अशा प्रकारे जर ह्या सोलापूर बसस्थानकामध्ये सर्वसामान्य प्रवाशांना गैरसोयी होत असतील तर निश्चितपणे त्या आम्ही डेपो मॅनेजरवर किंवा अन्य आमचे जे प्रमुख या ठिकाणचे अधिकारी आहेत त्यांच्यावर कारवाई करण्याची भूमिका आमची राहील। मी परत 26 किंवा 27 तारखेला सोलापूरच्या दौऱ्यावर येतोय आणि त्या दरम्यान जर या ठिकाणी अस्वच्छता मला दिसली परत आहे त्या पद्धतीने जर सुविधा दिसल्या, सर्वसामान्य प्रवाशांना देणाऱ्या सुविधा जर याने दिल्या नाही तर निश्चितपणे त्यांच्यावर कठोरपणे कारवाई करण्यात येईल। नोटीस काढण्याचे आदेश हो, मी जे संबंधित आहे आताचा जो अस्वच्छताचा प्रकार आहे त्या संबंधित डेपो मॅनेजरला नोटीस काढण्याच्या सूचना मी अधिकाऱ्यांना आमच्या दिलेल्या आहेत। त्यांना नोटीस काढून ताकीद देण्यात येईल, परंतु परत दर आठवड्याला काही आमच्या लोकांना आम्ही पाहणी करायला पाठवू, काही भरारी पथक आम्ही पाठवू। अस्वच्छता जर या ठिकाणी सार्वजनिक शौचालय, पानपोई आणि इतर ठिकाणी जर असेल तर निश्चितपणे त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल। त्याचबरोबर काही ठिकाणी सार्वजनिक शौचालय असताना सुद्धा लोक लघुशंकेच्या माध्यमातून काही बसस्थानकाच्या प्रमुख ज्या ठिकाणी बसेस उभ्या राहतात त्या ठिकाणी घाणीचं साम्राज्य झालेलं आहे। ते सगळं घाणीचं साम्राज्य किंवा जे आमचं सार्वजनिक शौचालय आहे आणि पानपोई ह्या ज्या माफक सुविधा सर्वसामान्य प्रवाशांना देणं गरजेचं, म्हणजे एसटी महामंडळाकडनं त्याच अपेक्षा आहेत लोकांच्या, त्या जर अपेक्षेला आमचा अधिकारी वर्ग जर उतरू शकला नाही तर निश्चितपणे त्यांच्यावर कारवाई करतात। बार्शी खडकोली बस आहे, खरं तर संध्याकाळी 5 वाजता विद्यार्थी शाळा आणि कॉलेज सुटल्यानंतर जात असतात। सातत्यानं ते निवेदन देत आहेत की विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न आहे, मात्र संध्याकाळ होईपर्यंत बस तिथे येत नाही आणि अंधारात मुलींना उभा राहावं नाही। अशा प्रकारे जर काही तक्रार असतील ताबडतोब अशा काय तक्रारी आहेत ताबडतोब आजच्या याच्यावर कारवाई करा। विद्यार्थ्यांची सुरक्षितता महत्वाची आहे आणि मी तुम्हाला स्पष्टपणे सांगतो आतापर्यंतचा मंत्री ठीक आहे, मी फार त्या बाबतीत म्हणजे कुठली हायगा तुमच्याकडनं ऐकून घेणार नाही। मला ताबडतोब ह्या सगळ्या सूचना ज्या केलेल्या आहेत त्या सूचनांची अंमलबजावणी करा आणि मला लेखी रिपोर्ट द्या। 20पेक्षा जास्त मुली ज्या आहेत त्या रात्री आणि त्यांना 5 वाजता शाळा सुटते, 6:30 नाही बघा, विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न आमच्या दृष्टीने फार महत्वाचा आहे। अशी जर काही तक्रार असेल तर ताबडतोब त्याच्यावर कारवाई करायला हवी आणि विद्यार्थ्यांना इच्छित स्थळी अंधार पडण्यापूर्वी कसं पोहोचवता येईल त्याची जबाबदारी एसटी महामंडळ म्हणून आमची आहे। तुम्ही काही दिवसा अगोदर आरटीओचे जे अधिकारी आहेत ते कसे लूटमार करतात त्याचा प्रकार उघडकीस आणला होता, परंतु तो प्रकार अद्याप बंद झालेला नाही। मोहोळच्या ठिकाणी आम्ही सगळे जे नाके आहेत ते बंद करण्याचा निर्णय महायुती सरकारने घेतलेला आहे। परिवहन मंत्री म्हणून मी स्वतः आणि मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस यांनी निर्णय घेतलेला आहे। सगळे जे चेक नाके आहेत ते पूर्णतः आम्ही बंद करणार आहे। त्यामुळे जी अनागोंदी त्या चेक नाक्यावर
सोलापुरातील प्रसिद्ध हॉटेल हॉटेल बडेपीर। सोलापुरात हॉटेल बडेपीर शाखेच्या यशस्वी वाटचालीनंतर आता आमची दुसरी शाखा लक्ष्मी मार्केट विजापूर वेस येथे सुरू झाली आहे। मटन बिर्याणी, चिकन बिर्याणी, मटन व चिकनचे विविध आयटम्स उपलब्ध। खवय्यांसाठी खास स्पेशल चिकन तंदुरी फक्त 400 रुपये मध्ये, मटन बिर्याणी फॅमिली पॅक 200 रुपये मध्ये, चिकन बिर्याणी फॅमिली पॅक 210 रुपये मध्ये। याशिवाय स्पेशल मटन चाप, इराणी गुलस्तानी, मटन खुर्चन यासोबत विविध डिश उपलब्ध। खास जुम्मा स्पेशल खिचडा, कद्दू खीर, दालचा खाना मिळेल। फॅमिलीसाठी स्वतंत्र जेवणाची व्यवस्था, ग्राहकांसाठी पार्सलची खास सोय। हॉटेल बडेपीर, शाखा नंबर 2, लक्ष्मी मार्केट, विजापूर वेस्ट, सोलापूर। प्रोप्रायटर मोहम्मद इसाक, 9503050076। मोहम्मद सोहेल, 8149278745।